महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या 14 जून रोजी 59व्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर व तालुका मनसेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं, वह्यांचं वाटप करण्यात आलं, तसेच केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, शिर्डी विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रशांत वाकचौरे तसेच कोपरगाव शहराध्यक्ष सतीश काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती। सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आल्याने या उपक्रमाचं नागरिकांकडून स्वागत करण्यात आलं। याच दिवशी विक्रम सतीश काकडे यांचा देखील वाढदिवस असल्याने त्यांचाही सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला। दरम्यान राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ॲडव्होकेट स्वाती उगळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांनी त्यांची मनसे महिला आघाडीच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली, तसेच त्यांचं अभिनंदन करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास तालुकाध्यक्ष नवनाथ मोहिते, उपतालुकाध्यक्ष संजय जाधव, उपतालुकाध्यक्ष अनिकेत दवंगे, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, उपशहराध्यक्ष बंटी सपकाळ, वाहतूक तालुकाध्यक्ष जावेद भाई शेख, वाहतूक उपतालुकाध्यक्ष अल्ताफ शेख, अलीम शहा, वाहतूक शहराध्यक्ष सचिन खैरे, वाहतूक उपशहराध्यक्ष श्याम यादव, विद्यार्थी तालुकाध्यक्ष साई सोपेकर, विद्यार्थी उपतालुकाध्यक्ष सागर महापुरे, विद्यार्थी शहराध्यक्ष अतिश शिंदे, विद्यार्थी उपशहराध्यक्ष अनिल सोपेकर, विद्यार्थी उपशहराध्यक्ष अनिकेत खैरे, विद्यार्थी उपशहराध्यक्ष प्रतीक त्रिभुवन, कामगार सेना तालुकाध्यक्ष राजू जाधव, कामगार सेना शहराध्यक्ष विनोद पाटोळे, कामगार सेना उपशहराध्यक्ष अमजद शेख, हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक उपक्रम, नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। यांच्या 58 वर्ष झालेले आहे। त्या निमित्तानं आम्ही दरवर्षी राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करतो। त्याच्यानंतर आम्ही गाईला चारा टाकतो, गोमातेला। त्याच्यानंतर दवाखान्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही फळं वाटप करतो। त्याच्यानंतर आमच्या अलीमबाईंनी एक झाड लावलेलं आहे पोलीस स्टेशनपाशी। ते छोटं झाड आता खूप मोठं आलं आणि त्याच्या मोठी सावली पडलेली आहे आणि त्या सावली खाली सर्व म्हातारे कोतारे येऊन बसतात। त्याच्यात आम्हाला आनंद वाटतो आणि आम्हाला राजसाहेब त्या झाडामध्येच दिसतो। तरी पण आम्ही आता या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन 5000 वह्या वाटप करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आमच्या ताई शहराध्यक्षपदी आमच्या राजेश लुटेंनी सांगितले, शहराध्यक्षपदी त्यांची पण निवड झालेली आहे। तसे राजेश साहेब सांगतीलच, आमचे जिल्हाध्यक्ष आलेले आहे, ते सांगतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 14 जून सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहराच्या वतीने या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आज शहरामध्ये आयोजित केलेले आहेत। त्यापैकी दरवर्षी जो कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो तो म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, गणवेश वाटप आणि त्यांना प्रोत्साहित अशा वस्तू या ठिकाणी दिल्या जातात। तर सतीशांना काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आणि सन्माननीय राजसाहेबांनी यावेळेस आव्हान दिलं, यावेळेस हे केलं आम्हाला की तुम्ही एवढे लाखो रुपये बोर्डबाजी फ्लेक्ससाठी खर्च करता, तर हा खर्च टाळून याचा उपयोग समाजोपयोगी उपयोग झाला पाहिजे। त्या निमित्ताने विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम, गौशाळेला चारा वाटप, तसंच काही ठिकाणी म्हणजे वाड्या वस्त्यांवर प्राण्यांसाठी जे पानवटे वगैरे तयार करायचे आहेत त्याचं कामही सतीश अण्णांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे। आणि राजसाहेबांनी एक नवीन असं आम्हाला प्रथा पाडून दिलेली आहे की प्राण्यांसाठी आणि तुम्ही वृक्षारोपण पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे। त्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आणि आज आमचं योगायोग असा की आमचे जे सतीश अण्णा काकडे त्यांचा मुलगा मुकुंद याचा सुद्धा वाढदिवस आहे, तो सुद्धा आम्ही आज या ठिकाणी केक कापून साजरा केला। तसंच विविध प्रकारे आम्ही सर्व कार्यकर्त्यांना 10 झाडांचं एक टार्गेट दिलं। त्यांनी विविध ठिकाणी 10 झाडं वृक्षारोपण करावे, म्हणजे त्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण होईल।
आणि ज्या आमच्या आज महिला आघाडीचे जे शहर अध्यक्ष आहेत स्वाती उगले यांना आज आपण पद देऊन त्यांना पदाचं लेटर दिलं या ठिकाणी शहर अध्यक्षाचं आणि त्यांची निवड केलेली आहे. त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. असलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते की मला आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं. आज 14 जून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा 58वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध प्रकारचे उपक्रम इथे राबवण्यात येत आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे इथे उपस्थित जे आहेत शालेय विद्यार्थी, गरजू विद्यार्थी जे आहेत त्यांना विविध प्रकारच्या वह्यांचं वाटप केलं जात आहे. त्यासोबतच इतर सामाजिक उपक्रमही मोठ्या प्रमाणात राबवले जात आहेत. त्याबद्दल मी सतीश अण्णा आणि इतर जे काही मान्यवर पदाधिकारी वगैरे जे आहेत त्यांचं सर्वांचं मी कौतुक करते आणि अभिनंदन करते. त्यासोबतच आजच्या या महत्त्वाच्या दिवशी माझा मनसे या पक्षामध्ये प्रवेश होतोय. त्यासाठी सुद्धा मी सर्वांचे आभार मानते. मला या पक्षामध्ये काम करण्याची संधी देण्यात आलेली आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि मला ही जी काही संधी मिळालेली आहे ती फक्त संधी नसून ही एक माझ्यावरती जबाबदारी आहे असं समजून मी या पक्षामध्ये काम करण्याची मी वचन देत आहे सगळ्यांना. तर सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद.